तर व्यवस्थापकीय अर्थशास्त्र म्हणजे काय? आता ज्याप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या ज्या शाखा आहेत, त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय अर्थशास्त्र ही देखील एक अर्थशास्त्राची शाखा आहे. जी शाखा आर्थिक तत्त्वे व संकल्पनांचा वापर करून, कशाचा तर आर्थिक तत्त्वे व संकल्पना. आता आर्थिक तत्त्वे व संकल्पना म्हणजे काय? आर्थिक तत्वांत मागणी व पुरवठा, 1 नंबर. 2 नंबर, उत्पादन खर्च, किंमत निर्धारण इत्यादी अनेक आर्थिक तत्व आहेत. तर अशा स्वरूपाच्या आर्थिक तत्व आणि संकल्पनांचा वापर करून व्यवस्थापकीय अर्थशास्त्र हे व्यावसायिकांना किंवा म्हणू शकतो की जे व्यवसायातील व्यवस्थापक आहेत, म्हणजे व्यवसायातील व्यवस्थापनाचे जे कार्य करत आहेत, त्या व्यवसायातील व्यवस्थापकांना योग्य व फायदेशीर निर्णय घेण्यास मदत करण्याचे काम. कशासाठी? योग्य व फायदेशीर निर्णय घेण्यास मदत करण्याचे काम व्यवस्थापकीय अर्थशास्त्र करते. येथेही अर्थशास्त्र काय करते? तर जो काही व्यावसायिक आहे किंवा जो काही उत्पादक आहे, त्याच्याजवळ उपलब्ध असलेली जी काही साधन संपत्ती आहे, ती कितीही स्वरूपात उपलब्ध असो, त्या संसाधनांचा, त्या साधन संपत्तीचा योग्य वापर करून कशा प्रकारे फायदेशीर व कार्यक्षम निर्णय घेता येईल, यासाठी व्यावसायिकास मदत करण्याचे काम